ते बघा बैलगाडी, राम मंदिर पण आहे. 200 आहे. हे शीतला देवी मंदिरचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. हा कारंजाला पण सुरुवात झालेली आहे. हा रस्ता आता बीचवर जातो. गरम गरम बटाटे वडे काढलेले आहेत आणि हे पर्यटक आले आहेत आणि इकडे हे एन्जॉय करतायत. सॉलिड एकदम मस्त. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे बघा. अरे वा, मस्त फुगला. ह्या 2 फ्लोटिंग रिंग मध्ये हवा भरून झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद डोंगरेकर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे 7 वाजले आहेत आणि आज आहे शुक्रवार. तर आता आम्ही मित्रमंडळी संपाळा, केळवा, तर आम्ही आता पालघर जिल्ह्यामध्ये चाललो आहोत फिरायला. चला तर आमच्याबरोबर. तर आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला एका फ्रेंडची वाट बघतो आहे. ते कार घेऊन येणार आहेत. तर हे बघा, डिक्कीमध्ये आता सगळं सामान लोड करून आम्ही आता पुढे निघालो. हा मुंबई अहमदाबाद हायवे आहे. घोडबंदर वसई ब्रिजनी आम्ही आता पालघरच्या दिशेने चाललो आहोत. ही भाईंदर वसईची खाडी आहे. आता आम्ही या मुंबई अहमदाबाद हायवेनी नालासोपारापर्यंत पोचलो आहोत. इथे नालासोपारा हायवेवरती हे असा फूड प्लाझा आहे. तर इथे आता आम्ही मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करून नंतर मग पुढे जाणार आहोत. रेस्टॉरंटच्या समोरचा व्ह्यू एकदम सुंदर आहे, मस्त एकदम. तर आता आम्ही सकाळचा नाश्ता करून मुंबई अहमदाबाद हायवेनी केळव्याच्या दिशेने निघालो आहोत. ही समोर आपल्याला वैतरणा नदी दिसत आहे. इथे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. असा सुंदर असा हा हिरवागार झालेला आहे निसर्ग. हा वरई नाका आहे आणि आता आम्ही वरई सफाळे रोडनी केळव्याच्या दिशेने चाललो आहोत. इथे वरई सफाळे रोडवरही तुम्ही बघू शकता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे इथे काम चालू आहे. हा आता वैतरणा नदीवरचा पारगाव ब्रिज आहे. ह्या पारगाव ब्रिजवरून आता आपण केळव्याच्या दिशेने चाललो आहोत. पावसाळी वातावरणामुळे बघा नदीच्या पातळीला किती वाढ झाली आहे आपल्याला दिसत आहे. तर आता आपण तांदूळवाडीच्या घाटामधनं सफाळेच्या दिशेने चाललो आहोत. सफाळे रेल्वे स्थानकाच्या जवळचा हा सगळा मार्केट एरिया आपल्याला दिसत आहे. इथे तुम्हाला इथे भाजींचे आणि फळांचे विक्रेते बसलेले दिसत आहेत. इथे हे सफाळे रेल्वे स्थानक आहे. आतमध्ये तिकीट विंडो आहे. हे वेस्टला जायला सफाळे रेल्वे फाटक आहे. नवीन ब्रिज, ही रेल्वे लाईन ना. ती बघा ट्रेन येते. आली 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 आली. केळवे शीतला देवी मंदिरला आता आपण चाललो आहोत. केळवे शीतला देवी मंदिरचं हे पार्किंग आहे. पार्किंगचे चार्जेस 20 रुपये आहेत. शीतला देवी मंदिराच्या समोर इथे असं राम मंदिर पण आहे. ते शीतला देवी राम मंदिरच्या बाजूला इथे एक असं हे छोटं हँडमेड
वस्तूंचा आउटलेट आहे. तिथं कितीला आहे? कितना भाई भाई बोला 10 200ला. आणि हा मोठावाला 600चा आहे. आणि हा 200 अच्छा, हा 200चा आहे. अच्छा. ठीक है बोलता हूँ देखता हूँ. आणि हे शोपीस इथे हे 150 रुपयाला आहे. 150ला आहे हा, का? हे 50 रुपयाला. हे कशासाठी वापरलं की? पायाच्या टाचा घासण्यासाठी, भांडी घासायला, चहाचा कप हाँ ठीक वगैरे है ठीक है ठेवायला. चलेगा. अच्छा, चलेगा. 50 रुपयाला येते. मंगाता त्यात किती आहे? एक आहे की दोन आहेत ते? हे 50 चे 3 आहे. अच्छा, 50ला 3 आहेत ते. अच्छा अच्छा. आणि हे मनी प्लांट, झाडाची मनी? वेल चढवतो ना आपण, हा हा हा. ते आहे. अच्छा अच्छा. मनी प्लांट हाँ, बोला. हे 50. 50ला आहे ते. मोठी नाही याच्यापेक्षा सध्या इकडे आले. 150 एवढी सोडली होती 150. केळवे हा. काय माझ्याकडे हे सेंद्रिय प्युअर सेंद्रिय खत असेल तर ना. हे 100, हे 150 आणि हे 50. चांगली सोलकडी. काय एवढं अर्जंट सोलकडीचं? आणि हे घरटं कितीला आहे? 200 इथून हा, 200 रुपये. 200ला आहे. अच्छा अच्छा. आणि हे पक्ष्यांचं? मोठी पाहिजे होती मला. हे 200, 100. अच्छा, वेगवेगळे आहेत का सगळे 2 छोटे? मिनिटं जरा द्याल का हा, मला? हा. अर्धा द्याल का? तर इथे सुंदर ते बघा बैलगाडी. हे शीतला देवी मंदिरचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे तुम्हाला ह्या साईडला सगळे असे स्टॉल्स आहेत, इथे सगळं पूजेचं साहित्य मिळतं. तुम्हाला इथे चपला काढून नंतर मग इथून आतमध्ये असं जायचे आहे. हा इथून पण हे बघा इथे असं सुंदर कमळ आहेत. सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि इथे ह्या साईडला हे असं पॉन्ड आहे, मध्ये फाउंटन आहे. याबद्दल इथे तुम्ही बघू शकता हे दीपस्तंभ आहे. इथे हनुमान मंदिर आहे. इथे बघा हा कारंजाला पण सुरुवात झालेली आहे. मस्त एकदम सुंदर वाटतं. ते दोन बाजूला हे सुंदर असे हे दीपमाला आहेत. सायंकाळी आरतीच्या वेळा या सगळ्या अशा दिलेल्या आहेत. हा इथून बॅक साईडचा व्ह्यू आहे शीतलादेवी मंदिरचा. इथून हा रस्ता आता बीचवर जातो आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथे सगळे हे स्टॉल्स आहेत. तुम्हाला पाण्याच्या बाटल्या, आईस्क्रीम, भजी, बटाटा वडा आणि लेज वीज वगैरे सगळं आहे. तर हे सगळे असे स्टॉल्स आहेत. हां, हे काय सगळे स्टॉल्स. बटाटा वडा इथे बघा, हे गरम गरम बटाटे वडे काढलेले आहेत आणि इथे तुम्ही बसून पण खाऊ शकता. तर इथे केव्हा बीचला जर तुम्ही आले तर बघा इथे पार्किंगची पण फॅसिलिटी आहे. कार पार्किंग 20 रुपये. आणि नंतर मग इकडे ते आतमध्ये प्रवेश शुल्क हे बघा 5 रुपये तिकीट आहे. या इथे तुम्हाला हे नारळ पाणी पण, शहाळी पण मिळतात बघा. हे काय आहे? मका भाजण्यासाठी. मका भरण्यासाठी. अच्छा, कोळसा, शेगडी. अजून आत पेटवायला लावले. अच्छा अच्छा. इथे बघा हे मके. कसं शहाळा कसा दिला? हां, किती? 40, 50, 60, 50. अच्छा, म्हणजे मुंबईसारखाच भाव आहे. इथे बघा एक कांदा भजी वगैरे पण आहे. मस्त वारं सुटलं आहे. इथे बघा ही लहान मुलांच्या खेळण्याची आणि नंतर मग हॅट्स वगैरे ची पण हे मस्त एकदम सॉलिड फिरत आहे. जोरदार वारा सुटला आहे. मगाशी आपण पाहिलेली ती बैलगाडी आता ह्यात हे शहाळी भरून नेत आहेत. इथे हे ग्रामपंचायत केळव्याचे काही नियम लिहिलेले आहेत ते बघा. आणि हे मदतीसाठी हे कॉन्टॅक्ट नंबर्स पण आहेत. तुम्ही पॉज करून हे नियम वाचू शकता. या इथे बघा हे वाळूमध्ये तुम्हाला फिरवायला असे हे स्कूटर्स आहेत.
काय रेट आहे का राऊंडचा? हा, दोघांचे 150. किती राऊंड की किती मिनिटासाठी असं? हां हां हां, तिथपर्यंत जाऊन एक राऊंड म्हणजे 150. दोन्ही मिळून 2 पर्सन. इथे बघा हे पर्यटक आले आहेत आणि इकडे हे एन्जॉय करत आहेत. क्या चार्ज आहे? हां, एकाची 30 रुपये. केवढा राऊंड? तिथपर्यंत जाऊन येणार? अच्छा, तिथपर्यंत जाऊन येणार. अच्छा अच्छा. आता इथे आम्ही ह्या हॉटेलवरती चहा पिऊन आता पुढे चाललो आहोत. तिथे सॉलिड एकदम मस्त. डोंगरपाडा एरियाचं नाव. हा, हिरवा हिरवा शेती, भात शेती. सफाळे घाट उतरून आता आपण तांदूळवाडीमध्ये पोचलो आहोत. समोरच्या रस्त्याने तुम्ही लालटाने धबधब्याला जाऊ शकता. त्याचा पण सेपरेट व्लॉग माझ्या चॅनलवरती लवकरच येत आहे. समोर आपल्याला तांदूळवाडी किल्ला दिसत आहे आणि ही वैतरणा नदी. सफाळ्यामधल्या मित्राच्या बंगल्यावरती आता आपण पोचत आलो आहोत. इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे काम चालू आहे. आता आपण पोचलो आहोत. हे इथे बघा, हे सुंदर बुशेस आहेत. काय सुंदर असं हे जास्वंदीचं फूल फुललं आहे. नंतर संध्याकाळी आम्ही तुम्हाला ह्या स्विमिंग पूलमधली आमची धमाल दाखवणार आहोत. इथे बघा कसं हे सुंदर असं हे हिरवंगार झालेलं आहे आणि तिकडे तो असा हा गझिबो पण आहे. हे बघा, हे गुलाबी गुलाब, ती पण एकदम मायक्रो फ्लावर्स आहेत. जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे बघा. मुसळधार पाऊस पडतो आहे. रिमझिम रिमझिम. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे बघा. बसून अरे वा, मस्त फुलवा. आपण छान झाला. ह्या 2 फ्लोटिंग रिंगमध्ये हवा भरून झालेली आहे आणि आता तिसऱ्यामध्ये चालू आहे. कल का पेपर?
हां तोपर्यंत पाऊस कमी होईल. हां पावसात असे हे खेकडे बाहेर पडतात. वाइंड अप करून आता डिक्कीमध्ये सामान लोड करून आता आम्ही परत निघालो आहोत. रिटर्नमध्ये पण बघा इथे हिरवागार निसर्ग आपल्याला असा दिसत आहे. वरई सफाळे रोडवरील तुम्हाला असे हे छोटे छोटे वहाळ बघायला मिळतात. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा केळव्यामधला राम मंदिर, शीतलादेवी मंदिर, केळवा समुद्र किनारा आणि स्विमिंग पूलमधल्या धमाल मस्तीचा व्लॉग? हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.